नांदेडमधील ही सत्य घटना आहे. सक्षम आणि आचल एक दुसरेवर खूप प्रेम करायचे. सक्षम हा 25 वर्षाचा आणि आचल 21 वर्षाची होती. आचल आणि सक्षम 3 वर्षापासून एक दुसरेवर प्रेम करायचे. आचलचे भाऊ सक्षमला चांगले ओळखत होते. सक्षम आचलच्या घरी पहिल्यांदा आचलच्या भावांबरोबर आला. आचलचे दोन्ही भाऊ हिमेश आणि साहिल सक्षमला चांगले ओळखत होते. दोन्ही भाऊ सक्षमचे चांगले मित्र होते. सक्षम दररोज आचलच्या घरी सारखा फेरफटका मारायचा. घरी येण्या जाण्यामुळे आचलचा मनात बसला. सक्षमला पण आचल आवडत असे. त्यांच्या मैत्रीच्या रूपांतर प्रेमात झालं. पण त्यांचं प्रेम होतं पण जात आडवं येत होतं. आचलचे वडील आणि भाऊ हे कठोर होते. आचलचे वडील गजानन हे कठोर स्वभावाचे होते आणि त्यांच्या शब्दांपुढे कोण जात नव्हते. दोन्ही मुलेही वडील काय बोलतं त्याच्यावर. एक दिवशी आचलच्या वडिलांनी तिच्या आणि सक्षमचे फोटो मोबाईलवर बघितले. तेव्हा वडिलांनी आचलला विचारलं, हा कोण? तेव्हा तिने घाबरत बोलली, मित्र आहे. हा मग काय? वडिलांचा पारा चढला. तिला ओरडायला लागले. तिच्यावर शंका करायला लागले. त्या दिवसापासून घरात वादळ सुरू झाले. गजानन आणि दोन्ही भाऊ आचलवर सतत लक्ष ठेवत असे. सक्षम विरोधात गुन्हा दाखल कर, नाहीतर आम्ही त्याला संपून टाकू. पण आचल हार मानली नाही. ती ठामपणे प्रेमाला तोंड देत उभी राहिली. परंतु ती अल्पवयीन असल्यामुळे तिने सक्षम विरुद्ध तक्रार केली. पण आचल हरली नाही. ती स्वतः 18 वर्षाची होताच कोर्टात जाऊन सक्षमच्या बाजू मांडू लागली. आचलने सक्षमला बोलली, आपण पळून जाऊन लग्न करू. पण सक्षमने नकार दिला. तो बोलला, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं. तुझ्या घरच्यांच्या विरोधात पळून जाणं हे योग्य नाही. तरी तुझ्या घरचे नाही बोलले तरी मी त्यांना सांगेन. मी तुझ्या घरच्यांचा आदर करतो. आचलला त्याच्यावर गर्व झाला. पण त्याच्या चांगलपणाने तिच्या कुटुंबाने त्याला जास्त दबाव टाकत गेले. गजाननचा राग वाढत गेला. शस्त्र काढून त्याच्यावर दबाव टाकण्यात आले. त्याला धमक्या दिल्या जात होत्या. त्याला आम्ही मारून टाकू. गजानन आचलचे वडील तिला वारंवार बजावत होते. तू आपल्या जातीतल्या दुसऱ्या कुणाशीही लग्न कर, आम्ही लावून देऊ. पण सक्षम सोबत लग्न करू नको, असे तिला तिचे घरचे बोलत होते. तिला सुद्धा तिच्या घरचे शस्त्र दाखवून धमक्या देऊ लागले. त्याला आम्ही मारून टाकू. आचल खूप घाबरली होती. पण सक्षम तिला बोलायचा, घाबरू नको, मी तुझ्याशी लग्न करून आदराने घरी येऊन घेऊन जाईल. पण नीतीचा खेळ. 27 तारखेला दिवस होता. आचलच्या तिचा लहान भाऊ तिला पुन्हा पोलीस स्टेशनला घेऊन गेला. सक्षमवर गुन्हा दाखल कर, असा जोर जबरदस्तीने तिचा भाऊ तिला करू लागला. पण आचलने पोलिसांना स्पष्ट सांगितले, मला सक्षमवर काही गुन्हा दाखल करायचा नाही. मग काय, रोज मारामाऱ्या, शिवीगाळ हे सर्व सुरू होते. संध्याकाळी आचलला आणि नातेवाईकांसोबत मानवताला गेली. पण हा प्रवास खूप भयंकर होता. मानवताला पोचल्यावर काही वेळात पोलीस आले आणि तिच्यासोबत तिचे वडील आणि 2 भाऊ. ही आचल घाबरली. ती थरथरत होती. इथे मला का आणलेत? ती बोलत होती. सक्षम आजारी आहे, तो दवाखान्यात आहे. तिच्या मनात खूप प्रश्न उभे होते. नांदेडला परत आणल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात पाहिलं. सक्षमवर हल्ला झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात होता. फोटो बघितल्यावर हंबरडा फोडायला लागली. जसं काय तिच्या हातातून सर्व निसटून चाललं होतं. तिला वाटत होतं त्या दिवशी सक्षमला तिच्या घरच्यांनी बोलवलं होतं. त्याच्याशी घरचे चांगले बोलले, आम्ही तुमचं लग्न लावून देऊ. या आशेवर सक्षम जात बदलायला देखील तयार होता. सक्षमला गुंगीचा औषध देऊन ते बेशुद्ध केले गेले. त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या, पण तरीही तो जिवंत होता.
डोक्यावर फरशी आणि वार करून त्याचे श्वास कायमचे थांबवले गेले असले तर आयुष्यात एका क्षणात काळोख पसरले. पण ती सक्षमच्या प्रेमासाठी शेवटपर्यंत उभी राहण्याची अंत्यविधी पूर्ण तिने जे अजून कोणी केले नसेल. तिने सक्षमच्या मृतदेहाची विधीपूर्व लग्न केले. त्याचं नावाचं हळदी कुंकू लावलं. त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं. आचल बोलली, सक्षम गेला मला सोडून या जगातून, पण तो माझ्यासाठी जिवंत आहे. तिथे जमलेल्या लोकांनी ते बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. सक्षमची आई खूप रडत होती. तेव्हा आचल म्हणाली, मी तुमचीच मुलगी आहे. माझ्यामुळे तुमचा मुलगा गेला. आता मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा.